राहुरी तालुक्यामधील सोनगाव सातरळ रामपूर शिव परिसरामधील एका शेतकऱ्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली आहे। सुदैवानं संबंधित शेतकरी बालंबाल बचावला असून मोठी दुर्घटना टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार परिसरामध्ये विजेच्या तारा अत्यंत खाली लोंबत असल्यामुळे त्या झाडांना स्पर्श होत होता आणि याच पार्श्वभूमीवर एका आंब्याच्या झाडामध्ये विजेचा प्रवाह उतरल्यानं रणजित डुकरे या शेतकऱ्याला विजेचा धक्का बसलाय। या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांना कळवलं, मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही। उलट अरेरावीची वागणूक मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या विविध समस्या निर्माण झाल्या असून लोंबकळणाऱ्या तारा आणि झुकलेले विजेचे खांब यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। याविषयी शेतकऱ्यांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली होती, मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे। या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ दुरुस्ती करून भविष्यामध्ये अशा घटना टाळाव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा किरण कडू, चंद्रकांत डुकरे, दौलत नांगरे, बाळासाहेब डुकरे, रणजित डुकरे, मिलिंद नालकर, अमोल नारकर, विकास डुकरे, सचिन वाडेकर, हंबीर कडू, योगेश रोकडे, हर्षद कडू, राहुल डुकरे, रवींद्र शिंदे, अभिषेक मेहत्रे, किशोर शिंदे, शागीरभाई शेख, प्रवीण डुकरे आदींनी दिला आहे। पाणी भरत असताना दुपारी 1च्या दरम्यान मी ऊन पडल्यामुळं शेतात आंब्याच्या झाडाखाली पाणी पिण्यासाठी बसलो। पाणी वगैरे पेलो, 12 बदलण्यासाठी उठायच्या टायमिंगला आंब्याच्या झाडाला हात लावून उठत होतो तर मला शॉकचा झटका बसला लाईटचा। हात बधीर झालाय माझा, पूर्ण मुंग्या चालू आहे, हाताला सूज आहे माझ्यावाले। तर अधिकारी ते गाडे म्हणून सब स्टेशनचे इंजिनियर त्यांना फोन केला तर ते बोलले का आमची अशी मागणी होती की तार शिफ्ट करून द्या भाऊ पोल, तर ते बोलले का ते आम्हाला करता येत नाही म्हणून। ते म्हटले का झाड तोडून काढा। कशाचं झाड आहे? आंब्याचं झाड आहे ते। आमच्या सातरळ सोनगाव धानोरे परिसरातील आणि हे रामपूर शिव परिसर आहे, या ठिकाणी आमचे सातरळ गावचे रहिवासी रणजित डुकरे पाटील हे या ठिकाणी पाणी भरत होते आणि आज दुपारचं ऊन लागलं म्हणून सावलीला या आंब्याच्या झाडाखाली ते सावलीसाठी बसायला आले आणि आंब्याच्या झाडाला हात लावल्यानंतर त्यांना मोठा विजेचा धक्का बसला, ते फेकले गेले आणि अतिशय दैव बलवत्तर म्हणून ते या ठिकाणी वाचले आणि शेजारी बाजारी माणसं असल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं। अर्जंटमध्ये दवाखान्यात हलवल्यानंतर डॉक्टरांकडे त्यांना ट्रीटमेंट देण्यात आली। हात बधीर झाला त्यांचा आणि अतिशय म्हणजे नशिबवान म्हणावं लागेल त्यांना की ते वाचले या घटनेतून। संबंधित शेतकरी आणि त्यांच्या सहकार्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला तर माझ्या माहितीप्रमाणे आमच्या इथे अभियंता गाडे साहेब म्हणून आहेत, तर त्यांनी या ठिकाणी येण्याऐवजी शेतकऱ्यांना उद्धट पद्धतीची वागणूक देऊन अरेरावीची भाषा केली। या ठिकाणी स्वतः स्थळ पाणी करायला त्यांनी हवी होती। मुळातच सातरळ स्टेशनवरनं या ठिकाणी वीज पुरवठा केला जातो, पुरवठा अनेक वेळा खंडित होतो। पाणी पुरवठा एक तर आता व्यवस्थित लाईट असताना ते पाणी भरत होते, मग लो व्होल्टेज लाईट वेळोवेळी त्यांना भेटत असते। आम्ही ग्रामस्थ अतिशय त्रस्त या भागामध्ये सातरळ भागामध्ये झालेलो आहोत आणि अनेक वेळा आम्ही या संबंधित अभियंता यांना विनंती केली की वीज पुरवठा सुरळीत करा, पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा करा, तरी सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था आमच्या या सातरळ परिसराची झालेली आहे आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या शेतामध्ये ज्या ठिकाणी एक घटना घडली आंब्याच्या झाडाच्या जवळ आम्ही हजर आहोत। तारेंचा झोळ या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसेल, आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण तो सर्वांना दाखवण्यात यावा। आम्ही लेखी तक्रारीद्वारे यांचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना यापूर्वी लेखी तक्रारद्वारे मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे आणि पुन्हा आम्ही लेखी तक्रारीद्वारे लोकप्रतिनिधी असतील आणि संबंधित अधिकारी, नाशिकचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता साहेब यांना सर्वांना आम्ही लेखी तक्रारीद्वारे या सर्व समस्या या ग्रामीण भागातल्या आम्ही मांडणार आहोत। आतापर्यंत आम्ही महावितरणाला कायम सांगत असतो, आता ही लाईटची खोळमी खाळमी जर झाली त्यांच्यापर्यंत जर गेलो तर ते आम्हाला डायरेक्ट सांगतात तुम्ही तुमच्या पद्धतीने कामं करून घ्यायची म्हणे, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्ही वर्गणी करून ते कामं करतो काही वेळेस, तरी पण आता अशी परिस्थिती झालेली आहे। आमचा हा बंधू जर याला काही करता काही झालं असतं महावितरणाने आम्हाला काही भरपाई दिली असती का?
कोण कोणच असतं का? एकुलता एक बंधू येतो आमचा, हा, त्याचे पोरं लहान लहान आहे. आज प्रवल्ल जर असतं आंब्याच्या झाडाखाली चारी बाजूनी, तर त्याची काय परिस्थिती झाली असती. हा वितरण फक्त आहे ना, आता ह्या महिन्यामध्ये यांची कामं असते, झाडाच्या फांट्या बिंट्या तोडणे वगैरे. आता बऱ्याचशा ठिकाणी आमची इथं पोल वाकलेले आहेत. 2-3 ठिकाणी ना आता तारा पण तुटल्या होत्या मधल्या वादळाने, ते आम्ही आमच्या पद्धतीने जोडून घेतले. एक ठिकाणी ऊस पण पेटला होता. गाडी बोलवायच्या अगोदर सगळ्यांनी ती येऊन तिथं पाईप मोटरी बिटरी योगायोग असा का 3 फेज लाईट चालू होती. बरं, यांनी लाईटी बाबत लई त्रास केलेला आहे आम्हाला. आता सध्या 3 तास लाईट, काय माहिती गॅसचं शॉर्टेज. अरे काय भानगडी, कवर चालायचं हे कशासाठी? हे 17 गावासाठीचे का? राहता तालुक्यात का कंटिन्यू लाईट देतात ती? हा, मग आम्हाला दिवसा लाईट का देत नाही? बिबट्याची तर भीतीच आहेच, पण पोलांची परिस्थिती पण भयानक झाली. जुने लाईटचे पोले मुळा प्रवरीच्या काळात हे लक्ष सुद्धा देते नाही, काहीच नाही. सहकार्य करायच्या अगोदर ते आम्हालाच अक्कल पाजायचं काम करीत होतो दुपारी. तो गाडे आहे ना, कोण गाडे आहे का तो, काय नाव आहे त्याचं? हा, त्याच्याकडे गेलो आम्ही, म्हणलं असं असं झालं. तो म्हणे तुम्ही झाड तोडून टाका म्हणे. मग त्याला म्हणलं तू इथपर्यंत ये ना. मग याचं काम तर होतं ना, तिथं आंब्याचं झाड आहे. मग आता यांचं समजा झाड तोडायच ठीक आहे, झाडाची तार जर वरून असती तर मग आम्ही ते मान्य केलं असतं. पण तारीची काय परिस्थिती आता, फक्त 10 फुटावर तार आहे ती. मग यांचं काम आहे ना ते. त्यांना इथं बोलवलं होतं, ते आम्हाला शहाणपणा शिकत होती. हे असं का होतं महावितरण? जर त्याला काही करता काही झालं असतं मग गाड्याला सोडलं असतं का? यासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.